आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. बसा बसा बस बस हा, बस बसा बस. काय छत्री करायचं का दरबार सुरू? करूया की सुरुवात. हा. बोला काय तक्रारी आहेत तुमच्या? डॅडी, माझ्या शेतातली माती चोरली एकानं. मला न्याय पाहिजे. अहो डॅडी, माझ्या पोल्ट्रीवर कब्जा केले ती आणि हजारो कोंबड्या त्यांच्या ताब्यात आहे ती. कर्जाच्या नावाखाली माझी जमीन घाण ठेवून घेतली आहे. पण त्याचे पैसे पण परत केले, पण परत जमीन काय करणार बघ. घाबरू नका, आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ. असं करा, तुमच्या जगात तक्रारी आहेत, कोण कोण माणसं आहेत तिची नावं सांगा. हा? डॅडी, हे सगळं करणारा एकच माणूस आहे. काय सांगताय? कोण आहे तो? तांबडी लोळू त्याची आम्ही घेऊन या त्याला. कोण आहे तो? डॅडी, बहुतेक ह्योच असेल. मला सापडलाय तावडीत. आता यांनी बी त्याचं नाव घेऊ दे, बघतोस त्याच्याकडं. बोला बोला, घाबरू नका, बोला कोण आहे तो? तो माणूस म्हणजे तुम्हीच आहे डॅडी. गुन्हेगार तर तुम्हीच आहे म्हणल्यावर आमचा न्याय कोण करणार? तर एकच माणूस आपल्याला न्याय मिळवून देऊ शकतो, आणि तो म्हणजे सूर्या. काय डॅडी, काय शिक्षा द्यायची तुम्हाला? ऐ, एवढी लायकी वाढली काय तुझी? तू आणि आमचा न्याय करणार? हा. अहो, लोकांची इच्छा आहे अशी, मी तरी काय करणार? हा, आणि काय ना, कोणतरी तुम्हाला आरसा दाखवावाच लागेल ना. बोला, काय काय केलं यांनी? माझ्या शेतातली माती चोरली आहे. जालिंदर निंबाळकर, तुम्हाला यांना 1 लाख रुपये भरपाई द्यावी लागेल. आणि सगळ्यांसमोर स्वतःला 10 कानाखाली मारून घ्यावे लागते. येड लागलं काय तुला? कोण समजतो कोण रे स्वतःला? ही शिक्षा आम्हाला मान्य नाही. काय करायचं ते करा. डॅडी, ह्या दरबारात जी काय शिक्षा मिळेल ती तुम्हाला मान्यच करावी लागेल. हो, नाहीतर आम्ही तुमच्या घरावर बहिष्कार टाकू. हो हो, बहिष्कार टाकू आम्ही तुमच्या घरावर. टाकू. अहो, आपली येळ लई खराब आहे, आणि त्यात जर का ह्याची भर पडली तर सगळा बोऱ्या बिस्तरा बांधून गाव सोडून जावं लागेल. अहो, छोटीशी तर शिक्षा आहे, मान्य करून टाका. गप्रे तू. काय टाकणार आम्ही? आवाज खाली! मुली नकोत म्हणून केजूच्या बाळाच्या जीवावर उठला तुम्ही. काय चुकलेलं तिचं? तिला तुमच्या हाती सोपवलं ना, हे चुकलं माझं. डॅडी, शिक्षा मान्य आहे का नाही तुम्हाला? मंजुरी.
चला. मावशींचं काय होतं? हा, पोल्ट्री. पोल्ट्रीच्या कोंबड्यांचं काय करायचं? दादा मला काय वाटते डॅडींना कोंबडा बनवलं तर हा, ही बेस्ट आयडिया. कोंबडा. डॅडी चल, कोंबडा बन. आमच्या वाटत आडवा येत होता काय? बघ म्हणावं आता कर्माची फळं. गाडी का थांबली? काय साहेब, सापडली का पाळ? द्या की जेवण ते खातील ते. आम्ही फेकणार. फेकून दाखवा. मात्र तुम्ही आहे आणि मी आहे. ए छत्री, अरे बघतो काय जाना. सूर्या, खऱ्या अर्थानं तुझ्यामुळे आज आम्हाला न्याय मिळाला. आज पहिल्यांदा कुणी इथं निकाल नाही लावला तर खऱ्या अर्थानं न्याय दिला. बोला सूर्या दादाचा जय असो. बोला सूर्या दादाचा विजय असो. बोला सूर्या दादाचा विजय असो. आमचा दादा तुमचा दादा सूर्या दादा सूर्या दादा आमचा दादा तुमचा दादा सूर्या दादा सूर्या दादा आमचा दादा तुमचा दादा सूर्या दादा सूर्या दादा. बघा, घोषणा देऊन मला नका मोठं करू तू. मी तुमच्यापैकीच एक आहे. खरं तर हे न्याय बी द्यायला मला नाही आवडत. काय ना, न्याय देणारा खुर्चीवर बसलेला माणूस जर चुकीचं वागत असेल, नीट न्याय देत नसेल, तर त्याला खुर्चीवरनं खाली खेचलाच पाहिजे ना. नको, आजचा दरबार इथंच संपला असं मी जाहीर करतो. या तुम्ही. तुझी खरी लायकी लवकरच दाखवून देऊ आम्ही. तू किती बी काही बी कर, आमची जागा कधीच घेऊ शकणार नाहीस. मला घ्यायची पण नाही, पण तुम्ही जे वागलाय त्या सगळ्याची फळं नाही तुम्हाला भोगायला लावली ना, तर नावाचा सूर्य नाही मी. आता तुमच्याशी तुमच्या बरोबरीने येऊन लढणार आहे. परत जर कोणाला त्रास दिला आणि माझ्या घराकडे वाकड्या नजरेनं बघितलं जरी ना, तर तुम्हाला माझ्या पायाशी आणायला जास्त वेळ लागणार नाही. मला नाद नाही करायचा आपला. मी पण सूर्यकांत जगताप आहे.